यांना अभिवादन। आज राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण या गावचं शाखा उद्घाटन सर्वप्रथम ज्यांनी असे परिश्रम घेतले असे शाखा अध्यक्ष संतोषजी गांगुर्डे, उपाध्यक्ष तुळशीरामजी पवार साहेब आणि ब्राह्मणी गट प्रमुख ऋषिकेशजी जाधव, उपगट प्रमुख भाऊसाहेबजी माळी साहेब आणि आमचे मित्र निलेशजी जगदने साहेब, युवक चांगला राहुरी तालुक्यात आंदोलन हाताळण्यात मोठा हातखंडा, तसेच आमचे त्यांचे राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, दौलतजी पवार साहेब, आपले खंडांबे गावातली आपले PI माजी PI साळवे साहेब, तसेच माझे सहकारी जे माझे आदर्श असे डॉक्टर जालिंदरजी घिगे आणि ह्या तालुक्याला एकजूट करून आज अन्याय अत्याचारग्रस्त ठिकाणी सर्वात आमच्याही आधी भेट देणारे असतील तर आपले कार्यक्षम असे अनिलजी जाधव साहेब, या सर्वांनी तुम्ही जो शाखा ओपनिंगचा कार्यक्रम केला बरोबर झाला, तर आज ही गरज का पडली? आज आपल्या सर्व समुदायाला, वंचित घटकाला आज आपल्याला एकोपा येण्याची गरज आहे। आज आपल्याला कुठेही काही सांगायचं नाही। आज आपण असू, माळी असू, साळी असू, धनगर असू, तेली असू, लवार असू, भिल्ल असू, आदिवासी असू, सर्व घटकांना आपण एक सामावण्याचं काम फक्त वंचित बहुजन आघाडी करू शकतो। वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यास कुठेही अन्याय अत्याचार कुठेही होऊन द्या, तर तिथं सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी आज तिथं हजर असते, तुम्हाला मदत करू शकते। आणि आपली हे रक्ताचं नातं आहे, तुमचं आमचं रक्ताचं नातं आहे, त्यात दुसरं कुणी नाही का आपले दुःख कुणी वाटून घेऊ शकत नाही ना, त्यांना कळणारही नाही। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली त्या वंचित घटकाला। आणि आपण काय सध्या काय वंचित राहिलो नाही, वंचित म्हणण्यात त्या पक्ष वंचित म्हणजे सत्तेपासून आपण वंचित आहे। आता आपणही गाड्या घोड्यात हिंडायला लागलो का नुसतं वंचित पक्षाचं नाव आहे म्हणून मग काय आपण वंचित राहिलेलं नाही, आपणही सक्षम झालोय, आपल्याकडेही गाड्या घोड्या आल्या। सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त आपण सत्तेपासून वंचित आहे, जिथं आज आपल्याला ग्रामपंचायतला उभं राहायचं ठरलं तर आपल्या लोकांकडे तिकीट मागावं लागतं। आज असं आहे का ही वंचित असं आहे का तुम्ही म्हणले तर तुम्ही पॅनल करशाल, लोकांना तुमच्याकडे तिकीट मागायला यावं लागेल। ही ताकद त्या वंचित बहुजन आघाडी। तुम्ही वाटलं तुम्हाला पॅनल करायचं, या गावात आपले 2 सीटं लागू शकतात, 4 सीटं लागू शकतात, तर नक्कीच आमच्याकडून जी शक्य होईल मदत ती इथं येणार। तुम्हाला तालुका अध्यक्ष असतील, आमची पूर्ण जिल्ह्याची टीम असेल, पूर्ण तुम्हाला मदत करणार, तुम्हाला निवडणूक प्रक्रियेत पूर्ण सहभागी राहणार। म्हणजे तुम्हाला जिथं जिथं गरज पडेल तिथं वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीमागे उभं राहणार। आणि राहिला विषय अन्याय अत्याचाराचा, तर या पुढीलही काळात कुठं काही घडलं तर नक्कीच वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्षाच्या नात्याने मी तुम्हाला ग्वाही देतो का तुमच्या हाकेला साथ देणार। तसे आमचे तालुका अध्यक्ष आहेत, पूर्ण तुम्हाला जिथं वाटेल शक्य होईल तिथं तुम्हाला वाटत असेल का असं वंचित आज आपण कुठं काही करू शकलो नाही, तर त्याचं उदाहरण तुमच्याच राहुरी तालुक्यात मी अख्ख्या जिल्ह्यात देत असतो। आपलं डॉक्टर जालिंदरजी घिगे साहेब का कठोर परिश्रम पूर्ण आज ग्रामपंचायत ताब्यात, आपल्या म्हैसगावची ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली। म्हणजे एक असं वाटणार नाही आपल्याला का आपण ते साध्यच करू शकत नाही, जरी आपल्याकडे आज पैसा नसला, सामुग्री नसली, पण आपली माणसं तर आपलेच आहे ना। त्या माणसाचं नियोजन जर व्यवस्थित केलं, नीटनेटकं निवडणूक प्रक्रिया जर हाताळली, आपण त्यापासून लांब पळतो, आणि तीच प्रक्रिया जर व्यवस्थित हाताळली